आपल्याकडे ती एक कल्पना आहे ना की कविता करतो एखादा माणूस म्हणजे तो काही कामधंदा नाही करत. मी जेव्हा घरी असतो तेव्हा अगदी घरी आमच्या वावरणारे बाकीचे सगळे मदतनीस वगैरे असतात, त्यांच्या चेहऱ्यावरती पण प्रश्न असतो की हा माणूस कमवतो कुठून, म्हणजे ताईंचं किती अवघड आहे, म्हणजे काहीच करत. मुलाला पण मोठं होताना मुलाला पण प्रश्न पडायचे. आता ही इज टू मॅच्युअर, टचवूड, आणि म्हणजे तो माझा आयडॉल आहे, मला त्याच्यासारखं व्हायला आवडेल. तो मोठा होत असतानाच्या त्याच्या अवस्थांचा विचार केला तर मला खूप गिल्टी पण वाटतं. त्याला काय सांगायला आवडत असेल? माझे वडील टाइम्स ऑफ इंडियामध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह आहेत म्हणून सांगायला आवडेल का कवी आहेत म्हणून सांगायला आवडेल? विचारमग्न असणे आणि गंभीर असणे ह्या दोन वेगळ्या अवस्था आहेत. बरोबर. एखादा माणूस विचारत, मग तसं तर तो बँकेचा ऑफिसर पण विचारत असू शकतो. आपण त्याला गंभीर म्हणायला जात नाही. सतत नोटांचं दडपण आहे का तुमच्यावर? तर ते खरं नोटांचं दडपण कवींना असतं. म्हणजे या एका वाक्यात तू माझी फुल विकेट घेतली. जस्ट टू शो की मी हसत असतो, हसू शकतो. डेंजर टॉपिक सुरू झाले की मी शून्यात लावतो नजर. अच्छा, उदाहरणार्थ नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हा भाग खास आहे. याचं कारण एरवी आपण सिनेमामधले नट, डिरेक्टर्स, सिनेमॅटोग्राफर्स यांच्याशी गप्पा मारतो. आज आपण एका माणसाशी गप्पा मारणार आहोत जो स्वतःच्या धुंदीत जगत असतो. म्हणजे तो जगतो आपल्यातच, पण तो स्वतःच्या एका वेगळ्या जगात जगत असतो. मी बोलतेय कवी, गीतकार आणि माझा मित्र वैभव जोशी बद्दल. हाय वैभव. हाय, नमस्कार. नमस्कार. कसा आहेस वैभव? मस्त. काय चाललंय सध्या? थँकफुली आपण बरेच दिवस पोस्टपोन करून 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 आज मला आनंद वाटतो की मी आलोय इथे, येऊ शकलोय, कारण गेल्या 4 दिवसात 7 कार्यक्रम करून आलोय. हो, राईट. आणि काल एक दिवस आराम केला आणि आज इथे आलोय, त्यामुळे बऱ्यापैकी रिलॅक्स्ड आहे. राईट. वंडरफुल. म्हणजे इनफॅक्ट मागच्या महिन्यात जेव्हा आपण प्लॅन करत होतो तेव्हा तू मला म्हणालास, अगं मी 5 फेब्रुवारीपर्यंत बुक्ड आहे, माझ्याकडे वेळच नाहीये. आणि ते ऐकून मला इतकं बरं वाटलं, कारण आपल्याकडे ती एक कल्पना आहे ना की कविता करतो एखादा माणूस म्हणजे तो काही कामधंदा नाही करत. हो, म्हणजे मी जेव्हा काही करत नसतो, खरं तर मी नोकरी सोडली ते काही न करता बसून लिहिण्यासाठीच, पण त्याच्याबरोबर स्टेज शोज आणि हे सगळं सुरू झालं. बरोबर. अदरवाईज मी जेव्हा घरी असतो तेव्हा अगदी घरी आमच्या वावरणारे बाकीचे सगळे मदतनीस वगैरे असतात, त्यांच्या चेहऱ्यावरती पण प्रश्न असतो की हा माणूस कमवतो कुठून, म्हणजे ताईंचं किती अवघड आहे, म्हणजे काहीच करत असं त्यांना. पण अरे, तू तुझी सॉफ्टवेअर मधली नोकरी सोडलीस ना? आणि मग सॉफ्टवेअर नाही, मी सॉफ्टवेअर इंजिनियर झालो, पण मी मार्केटिंग मध्ये होतो. आणि शेवटची माझी नोकरी टाइम्स ऑफ इंडियाला होती. अच्छा, ती सोडली. पण मग ती सिक्युरिटी सोडून या इनसिक्युअर क्षेत्रात आल्यानंतर कसं डील कसं केलंस त्या सिच्युएशनशी? कारण आपल्याला एक सवय लागते ना रे, दर महिन्याला पगार येतो, हे होतं. टचवूड आतापर्यंत ऍज ऑन डेट मला हा प्रश्न कधी आलेला नाहीये समोर की आपण सिक्युअर आहोत का इनसिक्युअर आहोत फायनान्शियली. क्रिएटिव्ह इनसिक्युरिटी खूप असते, परंतु तो निर्णय आतापर्यंत, म्हणजे इट इज आता 13वं वर्ष आहे, ते कधीही असं वाटलं नाही की आपण चुकीचा निर्णय घेतलाय. घरच्यांनी वाटू दिला नाही हे मोठं श्रेय आहे. पण त्याचबरोबर बाहेरच्या इंडस्ट्रीमधल्या लोकांनी सुद्धा, किंवा ज्यांच्याकडनं मला काम आलं, शोज आले, तर कदाचित आता 13 वर्षांनी मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये ज्या पदावर आणि पगारावर असलो असतो त्यापेक्षा माझं बरं चाललंय. दॅट इज सो गुड ना. टचवूड. आय नो. सो मला सांग की तुला तो दिवस आठवतो का रे, जेव्हा तुला तुझी पहिली कविता सुचली? काही पॉडकास्ट मध्ये बोललोय मी, छोट्या मोठ्या लहानपणी सुचले असतील, मी काही एकांकिका वगैरे लिहायचो, पण एक अतिशय रणरणत्या उन्हात छत्रपती संभाजीनगरच्या मी जेव्हा इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा रूमवरती मी विमनस्क मनस्थितीत बसलो असताना मला सोलापूरची खूप आठवण यायची. आणि तेव्हा दीपाजी, माझी आत्ता बायको आहे, ती माझी मैत्रीण होती. ऑफकोर्स आम्ही थोडंफार बोलून ठेवलं होतं की असं असं करायचं आपल्याला पुढे जाऊन लग्न वगैरे.
तर तेव्हा मला खूप होमसिकनेस होता आणि मला वाटतं तेवढं फिअर्स ट्रिगर होतं की त्यातनं काहीतरी लिखाण बाहेर पडलं. तिला काहीतरी गिफ्ट पाठवायचं होतं. आय वॉन्टेड टू मेक इट स्पेशल. सो मी ते त्याच्यामध्ये कविता विव करून वगैरे पाठवलं होतं. म्हणजे ती पहिली तुझी म्हणजे प्रॉपर कविता अशी. आता वळून बघताना आय डोंट नो, पण तिने जपून ठेवल्यात. ती त्यांना कविता म्हणते, पण असाव्यात त्यात 1, 2, 3, 8 लिहिल्या होत्या. त्याच्यात 2-3 चांगले असावेत. पण मला ना हा नेहमी प्रश्न पडतो की कवीला स्वतःहून स्फुरतं जेव्हा तो लिहितो, किंवा गीतकाराला सुद्धा स्वतःहून स्फुरतं, पण जेव्हा प्रोजेक्ट म्हणून आपण घेतो की बाबा ही सिच्युएशन आहे आणि ह्याच्यावर मला आता कविता लिहायची किंवा गाणं लिहायचं, ती प्रोसेस काय असते रे? मग कसं, हाऊ डू यू गाईज हँडल दॅट? तुम्हाला स्क्रिप्ट मुरवून घ्यावं लागतं तुमच्यामध्ये, इफ इट इज गिव्हन. बरेचदा नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट पण असतात, लोकांना स्क्रिप्ट सर्क्युलेट करायचं नसतं. पण मोस्टली जर आता इंडस्ट्रीमध्ये सगळे ओळखीचे लोक असल्यामुळे हे अशासाठी की तुम्हाला लहजा काय आहे, कॅरेक्टर्स नक्की कुठल्या भाषेत बोलतात. म्हणजे नागराज अण्णाची फिल्म असेल तर त्यातल्या गाण्यांचे शब्द लहजा वेगळा असेल, म्हणणं तेच असेल, माझं तुझ्यावर प्रेम आहे एवढंच सांगायचं असेल, पण ते याड लागल्यासारखं येणार. शहरी कहाणी असेल तर काय, मग काही इंग्लिश शब्द वापरतात का ते बोलताना, मग ते खरंच गाण्यात येणं आवश्यक आहे का, पॅची दिसेल. गाणं सुरू होण्याच्या आधीचा सीन आणि गाणं संपल्यानंतरचा सीन, हा तुम्ही समजून घेणं फारच मी माझ्या प्रोसेससाठी आवश्यक समजतो. कारण तुम्ही त्याच्यामधला पूल असता, ब्रिज असता तुम्ही, तर ते एकदम जर्की नाही वाटलं पाहिजे की अचानक समबडी गेट्स इन टू अ सॉन्ग आणि एकदम गायलाच लागला, असं नाही. काहीतरी त्याच्या मागे लॉजिकल रिझनिंग पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मी नेहमी मानत आलो आहे की समजा सिनेमामध्ये 3 गाणी असतील 3.5 मिनिटांची, 4 मिनिटांची, तर 12 मिनिटाची स्पेस दिग्दर्शकाने संगीत दिग्दर्शक आणि गीतकारावरती सोपवलेली असते. तुम्हाला सिनेमा पुढे न्यायचा असतो 12 मिनिटांचा. म्हणजे आता तर बघ आपले 120 मिनिटांपर्यंत आलेत सिनेमे, 100-120 मिनिटं. सो यू आर रिस्पॉन्सिबल फॉर ॲटलिस्ट 10% ऑफ स्क्रीन टाइम. इट्स अ बिग टास्क, रिअली बिग टास्क. आणि तुम्हाला बाकीचे लोक जसे सिनेमॅटोग्राफर्स आहेत, ऍक्टर्स आहेत, बाकी सगळे जे झोकून देऊन काम करतायत, तर तुम्हाला असं आमचं डिपार्टमेंट वेगळे म्हणून आयसोलेटेड काम नाही करतायत. तुम्हाला टीम वर्क म्हणून स्वतःला वाहून घ्यावं लागतं. रेकॉर्डिंग होईपर्यंत रेकॉर्डिंगला हजर राहता आलं तर स्टोरीत काही बदल नाहीये ना, तो मगाशी म्हणलेला पहिला आणि नंतरचा सीन बदललेला नाहीये ना, कारण ते आता यू नो द क्राफ्ट म्हणजे बदलत राहतं. मग तेव्हा ते एकदमच ऑड वाटू शकतं लोकांना गाणं. असं अनेकदा आपल्याला फसल्यासारखी गाणी वाटतात. इथे का आलं. आणि मग एडिट करताना आपण लिहिताना जेवढं सुचेल तेवढं मी तरी लिहितो. 2, 3, कधी मी 37 कडवी लिहिलेत. माय गॉड. म्हणजे उनकी देण आहे. ज्यांनी मला थीम दिली आहे तर त्यांच्यासाठी जेवढं आपल्याला सुचतंय ते असं आटापिटा करून नाही, पण जेवढं सुचतंय तेवढं त्यांना देऊन टाकायचं की यातलं तुम्ही जे योग्य वाटेल ते वापरा. तर बरेचदा आपण असं धरूया की अगदी एवढी नाहीत, पण 2-3 कडवी तुम्ही लिहिलेत, तर सिनेमात 1 कडवं ठेवतो आपण 3-3.5 मिनिटाचं गाणं. तर ते कडवं कुठलं ठेवतायत इथपर्यंत गीतकाराचं लक्ष पाहिजे. की अरे तसं नाहीये, मी क्रोनॉलॉजिकली सिक्वेन्शियली लिहिलेलं आहे की आधी ती त्याला असं म्हणते एका मुकड्यामध्ये, मग तो कडव्यात उत्तर देतो, मग दोघे मिळून नंतर असं म्हणतात. तुम्ही जर एकदम शेवटचं लावलं तर नॅचरली मुकड्यानंतर तो जर्क वाटणार आहे. सो खूप छोट्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायला लागतं. आणि देन तुम्हाला स्वतःचं कंडिशनिंग असं करावं लागतं की विशेषतः जर चालीवर गाणं असेल तर तुम्हाला ती चाल मुरवावी लागते. देर आर 2 ways ऑफ रायटिंग ऑन अ ट्यून. एक तर तुम्हाला मीटर हातखंडा असतो गीतकारांचा, त्यामुळे मीटरवरती शब्द बसवले की ते गाणं म्हणून वाटू शकतं. पण श्रेष्ठ कवी सुरेश भट जसं म्हणायचे की नुसते सुबक शब्द एकमेकांशेजारी ठेवले म्हणजे ती काही कविता होत नाही. तर दुसरी पद्धत अशी की ती तुम्ही चाल इतक्या वेळा ऐकायची की ऑटोमॅटिकच तुम्हाला त्या चालीतच जे शब्द येतील आतून, तिथून तुमची प्रोसेस सुरू होते. सो एक 100 वेळा चाल ऐकतो मी. विशेषतः आता मी सगळे साऊथ इंडियन चे हिंदी रिलीजेस सगळे मी लिहितो. मी काहीतरी 100-150 गाणी लिहिली असतील 2 महिन्यात. वाव. आणि त्याच्यामध्ये तर शब्द आपल्याला कळत नाहीत, अर्थ कळत नाहीत, त्यांचं
नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट तर फारच स्ट्रिक्ट आहे. त्यामुळे ते तुम्हाला व्हिज्युअल्स नाही पाठवत. तर तुम्हाला कुठल्या रागातलं साधारण गाणं आहे, ऑडिओ पण नाही पाठवत. ऑडिओ शब्द आणि ऑडिओ गाणी शब्द, पाठवतात. ओके. पण बाकी त्यांचे लिरिसिस्ट जास्त त्यांची भाषा सोडून, तेलुगू तमिळ सोडून फार एक्सप्लेन करू शकत नाहीत. नाही. सुरुवातीला आम्ही प्रयत्न केला होता, पण ते त्यांचा म्हणण्याचा मतितार्थ एवढाच असतो की सर मला ते सुचलं आणि मी लिहिलं. फार पोलाईट पण असतात आणि हे सगळं. तर मग नंतर मी ठरवलं की आपणच आपला मेकॅनिझम डिव्हाइस करायचं. असं थोडंसं संगीताचं कान आहे, तबला शिकलोय 8 वर्ष. सो कुठल्या रागातलं गाणं आहे, साधारण काय मूड आहे, लॉंगिंग आहे का, यर्निंग आहे का, हॅपी आहे का, ग्रुप सॉन्ग आहे का, पार्टी सॉन्ग आहे का, याचा अंदाज घेत घेत लिहायचं. सो तेव्हा तर ती चाल खूप वेळा तुम्हाला ऐकायला लागते, कारण त्यांच्या अगदी आपले टिपिकल आपण जसे मुखडा, अंतरा अशी जी भावगीतं आपली किंवा सिनेमांची गीतं, आता ते बदलत चाललंय, पण तरी तसं नसतं त्यांचं. ते एक सॉंगलेट सारखं करतात. असं म्हणजे प्रत्येक भाषेची जी काय त्यांना जे त्यांचं जे सौंदर्य वाटतं त्याप्रमाणे करतात. सो दॅट इज सच अ टीडियस प्रोसेस, वैभव. कसं म्हणजे इट इज टायरिंग फॉर द ब्रेन. एक्झॉस्टिंग फॉर द ब्रेन. मग हाऊ डू यू रिफ्रेश युअरसेल्फ? मी मागे एकदा म्हटलं होतं की वाचन, मनन, चिंतन आणि लेखन या 4 स्तंभांवरती मी काम करतो आणि लिहून झाल्या पुढचं वाचायला घेतो, कोणाचं तरी इतरांचं. दॅट इज माय रिफ्रेशिंग प्रोसेस. का म्हणजे स्वतःच्या ह्याला तू रिव्हिजिट करत नाही? मला भीती वाटते, लाज वाटते. लाज वाटते? लाज म्हणजे ह्याच्यापेक्षा आपण बेटर करू शकलो असतो असं प्रत्येक वेळी वाटतं. मी स्क्रीनवरती गीतकार म्हणून नाव आल्यानंतर डोळे मिटून घेतो. गाणी सुरू झाली की वॉशरूमला जातो. अच्छा. बर. मला आय डोंट नो, मला सतत असं वाटतं की, किंवा घरात सुद्धा सिरियल टायटल मी लिहिलं असेल आणि सुरू झालं तर मी पळून जातो बाहेर. आई म्हणत असते, अरे आज लॉन्च आहे, नवीन सिरियलचं गाणं येत आहे तुझं, थांब वगैरे. बायको म्हणत असते. नाही का आपण म्हणजे इन अ वे मला वाटतं त्यामुळेच माझा प्रवास पण खूप वर्ष चालू आहे. मला सतत त्याच्यामध्ये इम्प्रोवाइज करायला जास्त स्कोप होता आणि माझ्याकडनं राहून गेलं याची कदाचित लाज वाटत असावी. आणि भीती अशी वाटत असावी की समजा आता जर कोणी आपल्याला काहीतरी एका लेवलचा आर्टिस्ट मानत असेल, वैभव जोशी, प्रत्येकालाच मानतात, म्हणजे सगळ्या गीतकारांना, कवींना एक प्रत्येकाची एक स्टाईल असते. नक्कीच. तर तो माणूस आशेने आला असेल आणि आपल्याकडनं काही 19-20 राहून गेला असेल तर त्याचा तो अपमान होणार. त्यामुळे लेटिंग डाऊन पीपल. माय गॉड, इतक्या लेवल्सवर तू सतत विचार करत असतोस? हो, म्हणजे ते गिफ्ट पण इट्स अ बेन अँड बून बोथ. म्हणजे मी अनेकांना विचारायचा प्रयत्न केलाय की अशी कुठली अवस्था असते की डोक्यात विचारच नाहीयेत. मला एकदा तरी त्या अवस्थेला पोहोचायला आवडेल, कारण खूप चॅनल्स ओपन असतात. म्हणजे आता बोलत असताना पण मी काहीतरी कुठल्या तरी गाण्याचा, कशाच तरी विचार करत असतो. त्या क्षणी, त्या क्षणात 100% राहता येत नाही. राईट. पण मग इट मस्ट बी सो टायरिंग, म्हणजे नॉट ओनली फॉर यू, कारण तुझ्या ते डोक्यात सुरू असतं ते फिजिकली, मेंटली, इंटेलेक्च्युअली एक्झॉस्टिंग तर असेलच, पण तुझ्या आजूबाजूला जे असतात त्यांच्यासाठी पण ते थोडंफार एक्झॉस्टिंग असेल. त्यांच्यासाठी ते इरिटेटिंग पण असतं, एक्झॉस्टिंग पण असतं. म्हणजे मी खरंच सांगू शकतो स्पष्ट की आत्ता असा होता, आत्ता असं आहे, असं थोडंसं लहरी वागणं वाटू शकतं. सो आम्ही खूप डिस्कस करून, अनेकदा वाद होऊन घरामध्ये सुद्धा वी हॅव कम टू एन अंडरस्टँडिंग की त्याच्यात पर्सनल काही नाहीये. म्हणजे माझी मगाची रिॲक्शन आणि आत्ताची तुझ्या एका वाक्याची रिॲक्शन, याच्यामध्ये तुझ्या वाक्याचा किंवा तुझ्या वागण्याचा काही दोष नाहीये. दोष असेल तो 100% माझा आहे. प्रॉबेबली माझ्या डोक्यात जे काही चाललंय ते थांबल्यानंतर तुझ्या वाक्याचा पूर्ण मला अर्थ कळेल, कॉन्टेक्स्ट कळेल, तू कुठल्या संदर्भाने म्हणते, तेव्हा आपण नीट आणखीन बोलूयात. मुलाला पण मोठं होताना मुलाला पण प्रश्न पडायचे. आता ही इज टू मॅच्युअर, टचवूड, आणि म्हणजे तो माझा आयडॉल आहे, मला त्याच्यासारखं व्हायला आवडेल असं मी एका मुलाखतीत सांगितलं. तुम्हाला कोणासारखं व्हायचं, तर मला माझ्या मुलासारखं व्हायचंय. आता तो खूप सॉर्टेड आहे, पण तो मोठा होत असतानाच्या त्याच्या अवस्थांचा विचार केला तर मला खूप गिल्टी पण वाटतं की नॉर्मल लाईफ, म्हणजे त्याच्या मनात प्रश्न पडत असतील, मग तो 8वी 9वीत असताना की आपल्या वडिलांची तर एवढी चांगली नोकरी होती,
त्याचे जे काही त्याची स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो टचवूड, त्यामुळे काही असंच नाही. पण तरी सुद्धा मला असं की ह्याला रात्री झोपताना प्रश्न पडत असतील का आपल्या वडिलांबद्दल, की त्याला काय सांगायला आवडत असेल? माझे वडील टाइम्स ऑफ इंडियामध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह आहेत म्हणून सांगायला आवडेल का कवी आहेत म्हणून सांगायला आवडेल त्या काळी? आता तो अभिमानाने सांगतो, पण मला, आणि तेव्हाही त्याच्या मनात कदाचित तसं असेल की नाही मला माहित नाही, पण ओव्हर थिंकिंगमुळे मी खूप विचार करायचो ह्या गोष्टीचा. बरोबर. आणि मग डिड यू एव्हर आस्क हिम? नंतर जेव्हा तो म्हणजे मला त्याचं सॉर्टेड आउट वागणं, थिंकिंग प्रोसेस माझ्यापेक्षा क्लिअर, म्हणजे आय एम ऑल अबाउट ब्रेन फॉग ऑल द टाइम, आणि तो एकदम असं क्रिस्टल क्लिअर, अनालिटिकली, लॉजिकली बोलणार आहे. त्याच्या मदतीने खरं तर मी आणखीन जरा बेटर ह्युमन बिईंग झालो असं वाटतं मला. ओके. सो करंटली यू सेड की हा प्रवास आहे आणि आता म्हणजे आय एम लिंकिंग टू डिफरंट थिंग्स. ओके, की हा प्रवास आहे जो सुरू आहे आणि मागे वळून बघण्यात किंवा परत परत रिव्हिजिट करण्यात यू आर नॉट दॅट कीन ऑन डुईंग दॅट. पण मग सध्या स्वतःमधलं काय इम्प्रूव्ह करण्यावर काम सुरू आहे? खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे एकदा तुम्ही गीतकार म्हणून जर विचार करायला लागलात, समजा आपण 2 कप्पे करू, कवी आणि गीतकार, तर खूपच जास्त स्वतःमध्ये सुधारणा करण्यासारख्या गोष्टी आहेत, माहित पण नसतात ऍक्च्युली. काय काय सुधारण्याची शक्यता आहे इथपर्यंत पोहोचायलाच एवढा वेळ लागतो, आणि मग त्याच्यावरती काम करून तुमच्या स्वतःमध्ये बदल घडवणं. म्हणजे बघ की आता गाणं जर मिक्स होत असेल, समज मी गाणं लिहिलंय, संगीत झालंय, गायलंय, तर त्याचं मिक्सिंग करतात, त्याची अरेंजमेंट असते. तर त्याच्यातलं मिक्सिंग करताना किंवा अरेंजमेंट करताना त्या ट्रॅक मधलं एक क्लीन ट्रॅक नावाची कॉन्सेप्ट आहे, की स्वच्छ ट्रॅक, मला सगळे इन्स्ट्रुमेंट्स नीट ऐकू यायला पाहिजेत, उगीच सगळे वादक माझ्या डिस्पोजलला आहेत, माझं बजेट आहे म्हणून वापरायचे नाही, कुठल्या वाद्याची आवश्यकता आहे तेच करायचं. हे सगळं झाल्यानंतर, एवढा विचार करून झाल्यानंतर मिक्सिंग आणि मास्टरिंगला पुन्हा ट्रॅक क्लीन करत आपण एका मास्टर फाईलला येतो. तसं लिखाणातली प्रत्येक ओळ सुद्धा क्लीन, ओघवती तुम्हाला लिहिता यायला पाहिजे, तिचा प्रवाह तुम्हाला, बरं फक्त ती नाही, मग शेवटपर्यंत तो प्रवाह त्याच फोर्सनी टिकवता आला पाहिजे, तेवढंच ते नितळ वाटलं पाहिजे. असं गाण्याच्या बाबतीत, म्हणजे गाताना आघाताचा शब्द गायकाला यायला नको, बंद तोंडाचा शब्द अक्षर वाक्याच्या शेवटी नको. बरोबर. त्यांना म्हणजे पत्की काकांची शिकवण ही मला, की शेवटचं अक्षर आ किंवा ऊ नी संपव. यू आर फ्रॉम थिएटर, यू नो. जेणेकरून मिंट घेऊन गायकाला पुढच्या वाक्यापर्यंत येता येईल. तू जर तिथे शेवटी अंगण असं लिहिलंस किंवा लोचन असं लिहिलंस तर त्यांना नाही गाता येत तसं. मौसम वरती वाक्य संपलंय असं नाही होत ते. तर अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला आजूबाजूचं लिखाण, समकालीन गीतकारांची गाणी ऐकताना, असं समीर सामंत काय लिहितोय, मंदार चोळकर काय लिहितोय, क्षितिज पटवर्धन काय लिहितोय, गुरु ठाकूर काय लिहितोय, किशोर संदीप खरे काय लिहितोय, ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला अरे हा किती स्वच्छ लिहिलंय ना हे गाणं. म्हणजे असं आता समोरासमोर जर माझं पण लिहिलेलं आपलं किंवा कोणाचंही, म्हणजे एक थोड्याशा चुका असलेलं गाणं ठेवलं आणि एक क्लीन ठेवलं, तर सामान्य माणसापर्यंत ह्या गोष्टी येतील की नाही मला माहिती नाही, पण ज्यांना त्या झळा लागायच्या त्यांना लागतात. म्हणजे इनफॅक्ट मी तुला तेच म्हणणार होते की तुला त्याच्यात चुका दिसत असतील तुझ्या लिखाणातल्या, पण सामान्य श्रोत्यासाठी किंवा सामान्य जो ऐकतोय ते गाणं त्याच्यासाठी वाह काय कल्पना आहे, कारण आम्हाला अशा कल्पना सुचणं शक्य नसतं ना. सो मग वाय डू यू टॉर्चर युअरसेल्फ सो मच? तसं नाही, पण आपण आलो आहोत ते आपलं बेस्ट द्यायला आलो आहोत ना प्रत्येक वेळी. आणि सर्वात महत्वाचं तुमचं इन्कम किंवा आउटपुट किंवा जे काही प्रॉफिट आहे ते तुमच्या अंगावरचा शहार आहे. नंतरची दाद लोकांची कधी डोळ्यांनी दिलेली असते, कधी अंतर्मुख दाद असते, कधी लिहून पत्र पाठवतात, फोन कॉल्स, मिठ्या मारणं, भेटणं, हे तर शोला वगैरे. पण तुम्हाला लिहिताना तुमचा तो शहारा अजून अबाधित आहे का नाही प्रत्येक वेळी, ही तुमची खरी कसोटी असते. दॅट इज युअर लिटमस टेस्ट, वेदर यू आर डाईंग ऑर ग्रोईंग ॲज अन आर्टिस्ट. तर ते तिथपर्यंत प्रत्येक वेळी पोचणं शक्य असतंच असंही नाही. मग ते तुमच्या मनात राहते की अरे कदाचित ह्या गाण्यामध्ये मी हा शब्द थोडासा जरा बदलून माइल्डर
झोनला सॉफ्टवेअर होता की आपल्याकडे प्रतिशब्द आपल्याला लक्षात कसं नाही, सिनॉनिम सगळे माहिती असतात. तो त्यावेळी डोक्यात आलेला नसतो. टाइमलाईनचं प्रेशर प्रत्येक वेळी असतं असं मी कारण सुद्धा देणार नाही. तुम्हाला त्यावेळी तो छान वाटतं म्हणून तुम्ही लिहिता. असं काही कोणी आपल्या म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये तर देच आता गाणं, रात्री डबिंग लावलंय असं होत नाही. झालंय का बाबा तुझ्या मनासारखं, असे थांबतात लोक. बरोबर. पण तेव्हा आपणच काहीतरी 19-20 वरती कॉम्प्रोमाइज करून संपवलेलं असतं की कदाचित ती एक कलाकाराची ओढ पण असते त्या क्षितिजा शेवटच्या ओळीपर्यंत जाण्याची, की पोचलो मी त्या क्षितिजापर्यंत, झालं गाणं माझं. आणि धोकादायक माझ्यासारख्या माणसासाठी जो वळून बघत नाही त्याच्याकडे, मी पीडीएफ करतो आणि पाठवून देतो. बरोबर. सो मी तेव्हा मला जाणवलेल्या गोष्टींवरती मी बेस करतो की मला आनंद वाटला होता हे लिहिताना, मी आता पुढे पाठवू शकतो. बरोबर. पण पाठवल्यानंतर डोक्यात विचार चालू होतात की बरोबर. आणि ऑलवेज ना फ्लॅशबॅक मध्ये विजन इज ऑलवेज 2020. आणि पुढचं लिहायचं पण असतं. बरोबर. पण मला सांग की तूच असं नाही, सर्वच जे कलाकार मंडळी असतात त्यांचं बौद्धिक काम तर सुरू असतंच, इमोशनली पण ते त्याच्यामध्ये एक्स्ट्रीमली इन्व्हॉल्ड असतात. आणि त्याचा एक खूप मोठा परिणाम जो आपल्याला दिसतो तो बरेच जण दे बॅटल प्रोकॅस्टिनेशन. डू यू बॅटल प्रोकॅस्टिनेशन? टू मच. मला काम आलं की प्रचंड आनंद होतो आणि त्यानंतर 8 दिवस मी काहीच करत नाही. ही सुरुवात असते. आणि मग कधीतरी त्याचं हँग यायला लागतो. मग हँग आल्याची एक ऊर्जा असते, नशा नाही म्हणणार मी त्याला. अरे आता आपल्याला हे करायचं गाणं, त्याची एक त्या मजेत मी राहतो. प्लेजर डिले मला खूप आवडतं. म्हणजे इव्हन अत्यंत आवडता पदार्थ जरी टेबलवर असेल तरी मी 1-2 मिनिटं त्याला आय वेट टू लेटर सेव्हर एव्हरीथिंग असं. मग लिहिण्याची सुरुवात होते. त्याच्यामध्ये 15-20 दिवस गेलेले असतात. मग तुम्ही काही गोष्टी खोडता, काही ठेवता आणि मग तुम्ही तिथे आराईव्ह होता, पाठवून देता आणि परत हे विचार चालू होतात. सो हे सगळं पुढे पुढे ढकलणंच आहे. करेक्ट. सो तू पीडीएफ पाठवून देतोस आणि यू डोंट लुक ॲट इट आफ्टरवर्ड्स. पण असं कधी तुला एक्सपिरियन्स आलाय का की त्या डिरेक्टरनी तुझी गाणी 3, 4, 5 वेळा रिजेक्ट केलीत की नाही हे नाहीये जे मला हवंय ते, असा तुला कधी अनुभव आलेला आहे का? नाही. दॅट इज सो गुड. आणि पूर्ण गाणं रिजेक्ट केलं असं पण कधी नाही आलं की अरे हे नकोच मग आपल्याला. त्याच्या फार तर ते बाजूला ठेवण्याचं कारण असतं की माझी थीम बदलली, माझं टेकिंग बदललंय. म्हणजे आदित्य इंगळे बरोबर काम करताना, अनेक दिग्दर्शकांबरोबर काम करताना, संगीतकारांबरोबर, की अरे त्यांची रिक्वायरमेंट बदलली आहे. पण ते गाणं बॅड आहे म्हणून बाजूला पडले असं कधी टचवूड असं कधी झालेलं नाही. आणि शब्द काही सुचवतात जे आवश्यक आहे, त्यांच्या डोक्यामध्ये ज्या पद्धतीने ते गाणं वाजत असतं त्याचा आपण आदर केला पाहिजे. तिथे स्वाभिमान आणून चालत नाही की तुम्ही कोण मला सांगणारे शब्द वगैरे, असं कोणीच कोणाला सांगू शकत नाही सगळं. त्यामुळे आपण पण गाण्याच्या एखाद्या चालीबद्दल लिहिताना आपल्याला काही वाटलं असेल तर अरे अवधूत बघ ना, हे थोडं असं गेलं तर बरं होईल, किंवा अमित राज बरोबर काम करतो, अनेक संगीतकारांबरोबर काम करतो, तर हे गिव्ह अँड टेकनीच होतं. ओके. सो इट्स अ प्रोसेस. पण म्हणजे असं कचऱ्याची टोपली दाखवणे हा जो आपल्याकडे प्रकार आहे असं नाही आपल्याकडे. म्हणजे ते असं नाही म्हणत की आम्ही दुसऱ्याकडनंच लिहून घेऊ. बरोबर. मला खूप चांगलं वाटतं आपल्या इंडस्ट्रीमध्ये असं की जिव्हाळा इतका आहे की कर ना अजून थोडं. म्हणजे नवीन मुलांना सुद्धा मी बघितलेलं आहे की करशील तू, मुळात तुला बोलवलंच ह्या कामासाठी. असे अनेक नवीन गीतकार येत आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये ज्यांना ह्या लोकांचा आधार आणि पाठिंबा आहे. नक्कीच. आणि ते खूप तजेलदार काही नवनवीन कल्पना घेऊन येतात. त्यामुळे मला ना एक खूप प्रश्न हा नेहमी पडतो की कलाकार हा एका स्पेक्ट्रमवर जगत असतो. ओके. म्हणजे कलेचा एक स्पेक्ट्रम असतो आणि त्याच्यामध्ये वरखाली लेवल्स होत असतात. सो हाऊ डू यू डिफाईन युअर बेस्ट? म्हणजे अंगावर काटा येणं हे एक त्याचं लक्षण आपण म्हणूयात, जे तू म्हणालास, राईट? किती खरी कमाई. बट तुझं स्वतःचं माझं हे बेस्ट आहे असं तू कसं ठरवतोस?
तसं नाही ठरवत आहेत ग. म्हणजे मला खूप कुठल्याही कवीसाठी आदर्श वाटते संदीप खरेची कविता, की कवीचं आयुष्य सोपे असते अशासाठी की थोडं शब्द इकडे तिकडे होतील संदीप, सॉरी, पण कवीचं आयुष्य सोपं अशासाठी असतं की एकही मनासारखी जर कविता, एक जरी मनासारखी कविता त्याच्या हातून लिहिली गेली तर मरायची मुभा असते त्याला. पण कवीचं आयुष्य अवघड अशासाठी असतं की असं काही लिहिलं गेलं आपल्याकडनं याची कल्पनाच नसते त्याला. दिट्स सो ट्रू. या इट इज सो ट्रू. दुसरं मला एक खूप हे वाटतं की आता 13 वर्ष झाले तू फुल टाइम राईट हे करतोयस, रायटिंग करतोयस. बदलतं इंडस्ट्रीचं बदलतं स्वरूप आणि आता लाईव्ह परफॉर्मन्सेस आणि लाईव्ह शोज याला ज्या पद्धतीने लोक आकर्षित होत आहेत. सो तुला काय वाटतं की हे कशाचं चिन्ह आहे की लोक आज सिनेमाला जात नाहीत तेवढे लोक लाईव्ह शोजला जातात. सो व्हॉट डू यू थिंक इज द रिझन बिहाइंड इट? मला कविता आणि कवितांच्या बाबतीत मी हे नक्की सांगू शकतो की खूप तरुण पिढीतली खूप मुलं कविता लिहिण्याचा प्रयत्न करतात, लिहितात उत्तम आणि फॉलो करतात, आम्हाला कार्यक्रमाला येतात. माझ्या कार्यक्रमाला असे मेसेजेस येत असतात चालू असताना की हा माझा 89वा शो आहे आज वगैरे असं. 67वा शो, असे नंबर्स येत असतात. सर आज 67 वगैरे असं. तर मला हे खूपच चांगलं, म्हणजे एक चांगलं वातावरण वाटतं. खूप दार्जिणे वातावरण आहे कवितांसाठी, गाण्यांसाठी वगैरे असं. फिल्म बद्दल सगळ्यांनाच आपल्याला वाईट वाटतं की गर्दी होत नाही वगैरे, पण त्याच्यामध्ये मला वाटतं की ते खूप मोठं टीमवर्क आहे. म्हणजे मी माझ्या कविता घेऊन रंगमंचावर बसणं आणि 30 दिवसांचं शेड्यूल प्लॅन करून सिनेमा, वेगवेगळ्या डिपार्टमेंट, कधी इकडचं कमी राहू शकतं, कधी तिकडचं राहू शकतं, कधी मूळ गाभाच राहू शकतो. सो ते ठरवण्याचा अधिकार प्रेक्षकांना असतो की मी ते बघायचंय का नाही असं. सो ज्या वेळेला तू म्हणालास की प्रेक्षक तुला मेसेज करतात की 89वा प्रयोग आहे, 67वा प्रयोग आहे वगैरे वगैरे. सो वारंवार जेव्हा लोक येतायत आपला प्रयोग बघायला, आपला कार्यक्रम बघायला, तेव्हा त्यांना दरवेळेला नवीन देण्याचं प्रेशर नाही, प्रेशर नाहीये. मला ती ऊर्जा म्हणून आम्ही घेतो. म्हणजे 2-3 गोष्टी तुला सांगतो मी. एक म्हणजे मी कुठल्याच कार्यक्रमाला पडदा उघडेपर्यंत काय वाचायचं हे ठरवून बसत नाही. रिअली? नाही, कधीच नाही. माझ्याबरोबर इतर कवी असतील तरी सुद्धा मी आणि संदीप आम्ही ठरवत नाही. 3री घंटा झाली आणि पडदा उघडायला लागल्यानंतर आम्ही एकमेकांकडे बघून आज तू सुरुवात कर, एवढंच. मी काय वाचणार आहे त्याला माहित नाही, तो काय वाचणार आहे मला माहित नाही, त्याच्यानंतर कोणाचं काय होणार आहे माहित नाही, त्याने नवीन काय लिहिलंय मला माहित नाही, मी नवीन काय लिहून आणले त्याला माहित नाही, बट वी आर ऑलवेज रेडी. त्याचं कारण असं की तेवढा कंटेंट लिहिला गेलेला आहे. बरोबर. तुम्हाला पटकन. आणि दुसरी गोष्ट असते की लाईव्ह शोज मध्ये तुम्हाला यू हॅव टू बी निम्बल ऑन युअर फीट. म्हणजे जसं क्रीज मध्ये बॅट्समन असतो ना की बाउन्सर आला तर मागे जायचंय, फ्रंट फुटला खेळायचंय, एका बॉलवरती माझ्याकडे 4 शॉट्सचे ऑप्शन्स पाहिजेत, अशा पद्धतीने तुमचं माइंड अलर्ट पाहिजे. ऍट द सेम टाइम तुम्हाला लोकांशी इंटरॅक्ट करायचं आहे, काय तिथल्या तिथे एखादा छोटा विनोद झाला तर ते तुम्हाला आवडतं, लोकांना आवडतं ते, म्हणजे मग फार गंभीर असं होत नाही. तरी तुम्हाला आशय घन कविता सुद्धा मांडायच्या, असं नाही की मला फक्त एंटरटेनिंगच करायचं. माझं असं सांगणं पण मला सांगायचंय. नक्कीच. म्हणजे मला संतांनी जी काही प्रेरणा दिली, आपल्या थोर संतांनी, त्याच्यावरची माझी कविता ऐकवायची आहे. सामाजिक काही भान तुम्हाला काही सांगायचं असेल की आता असं घडतंय तर मला त्याबद्दल बोलायचं आहे. ऍट द सेम टाइम तुम्ही जेवढे पैसे दिलेले आहेत, वेळ दिलेला आहे, आणि असंही नाही की त्यांनाही फक्त करमणूक हवी असते, त्यांना बुद्धीला खाद्यही हवं असतं. त्यांना हळूहळू त्यांच्या जाणीवांशी कोणीतरी अजून एक जुळतोय धागा, ही भावना पण त्यांना आवडत असते, त्यांचंही काही भवतालाबद्दल म्हणणं असतं. तर ते त्या गोष्टी होतात, त्यामुळे त्याचं प्रेशर काही नाहीये, ती मी ऊर्जा म्हणून घेतो. आणि सुदैवाने आहेत तेवढ्या कविता. पण मग असं कधी होतं का की तुम्ही कवी जमता आणि म्हणता की अरे मी काय नवीन लिहिलंय, तू काय नवीन लिहिलंय? असं आता अभावाने होतं. म्हणजे पूर्वी मी, किशोर, संदीप
किंवा ठाण्याला गेल्यानंतर विजू माने, कुशल बद्रिके, आम्ही बसण्याचा प्रयत्न करतो एकत्र. हे ऐकव ते ऐकव. कुशल छान लिहितो, सुकून नावाने लिहितो तो. विजू लिहितो छान कविता. अभिजित पानसे लिहितात कविता छान, फार सुंदर. तर असं ज्या ज्या गावात जातो तिथले काही कवी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आणि संदीप, आम्ही जेव्हा संदीप वैभव आणि कविता हा कार्यक्रम करतो तेव्हा आम्ही तिसरा माईक ओपन ठेवलेला असतो आमच्या शेजारी. तर ज्या गावात जाऊ, ज्या कॉलेजमध्ये जाऊ, जिथे कुठे आम्ही असू, तर त्या ऑडिटोरियम मध्ये किंवा तिथे हजर जर कुणी नवोदित कवी असेल, वयोवृद्ध कवी असेल पण लिहित असतील, त्यांनी येऊन त्यांच्या 2 कविता ऐकवाव्यात. आम्हाला त्या ऐकायला आवडतात. आम्ही त्यांच्या कवितांचा विषय धरून पुन्हा आमची मैफिल पुढे चालू ठेवतो. त्यामुळे इतक्या काही काही चांगल्या, नगरची एक मुलगी आली होती, तुला सांगायला आवडेल मला, इथे सोबतीच्या करारला आली होती का कुठेतरी, संदीपच्या आणि माझ्या कार्यक्रमाला आली होती. इतकी सुंदर कविता तिने वाचली होती की असं वाटलं की अरे आपल्याला असं लिहिता यायला पाहिजे. राईट. सो आय कॅन सी की जितकं म्हणजे तू जास्त लोकांशी इंटरॅक्ट होतोस, जितकं जास्त तुझा संपर्क येतो, तितकी जास्त तुला ऊर्जा मिळत जाते. हो, मला माणसंच आवडतात. म्हणजे असं मी काय फार सतत कवी म्हणून अंतर्मुख आहे किंवा माझ्या घरी सतत वर्दळ असते, लोक येत असतात, भेटत असतात. आणि फार आटापिटा करून तुम्ही सतत 3 तास शून्यात बघून तुम्हाला कविता सुचते वगैरे असा माझा तरी अनुभव नाहीये. तिला सुचायची असेल तर ती कुठे, आत्ता आपलं चालू असताना काहीतरी एक ओळ मनातील आणि खाली गाडीवरती 2 व्हीलरवरती जाताना कुठेतरी ती सुचेल, पूर्ण होईल. बरोबर. सो तो निर्णय तिचा असतो असं मला वाटतं की तिने कधी यावं ते. सो म्हणजे आय एम शुअर, म्हणजे मला माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर, तरीही मी विचारते की डू यू बिलीव्ह इन गॉड? माझी श्रद्धा अशावरती आहे की एक अशी शक्ती आहे कुठेतरी जी तुम्हाला वेळ प्रसंगी ऊर्जा देते, सांत्वन देते, अशी कुठली तरी. आणि त्याला काही कुठलं असं सगुण साकार रूप आहे असा माझा विश्वास नाही, किंवा ते कुठेतरी ढगांच्या पलीकडे कोणीतरी बसलंय असंही माझं काही म्हणणं नाहीये. पण तुम्हाला कुठलं तरी एक रूप समोर धरून, मग ते आई वडिलांचं का असे ना, पण तुम्हाला ते रूप समोर धरून त्या शक्तीपर्यंत पोहोचण्याचा किंवा त्यांच्यामध्ये ती शोधण्याचा प्रयत्न करावा लागतो. प्रत्येक वेळी सगळं माझ्या एकट्याच्यानेच होईल असं नाही सांगता येत. आयुष्याच्या धडपडी सगळ्या आपल्याला करायला लागतात त्याबद्दल. पण माझं प्रोफेशन असं आहे ना की शून्यातनच सगळं निर्माण होतं. की आत्ता काही नव्हतं आणि आत्ता तुमच्या समोर एक कविता आली. तर ह्याच्यामध्ये मला वाटतं की काहीतरी त्याच्यामध्ये सायन्स आहे, माइंड कंडिशनिंग आहे, सरावाचा भाग आहे. आता इतकं तुम्हाला क्राफ्ट थोडं कळल्यासारखं तुम्हाला वाटू शकतं. तरी सुद्धा एक क्षण असा येतो की अरे आता हे आपल्याला नाही सुचत आहे काहीच, म्हणजे मी सांगू का हे गाणं मला जमणार नाहीये. आणि सडनली आफ्टर सम टाइम सम डेज ते तुमच्या समोर येतं. तर मी आपलं त्या एक छान निराकार कुठल्या तरी याच्यामध्ये विश्वास ठेवून त्याला नमस्कार करत पुढे चाललेला असतो. सो संत वाङ्मयाचं तू मगाशी म्हणालास, संत कवी आपल्याकडे बरेच होऊन गेले. तुझा त्याच्यातला फेवरेट नाही म्हणता येणार, पण ज्यांचं तुला आवडतं लिखाण? मला म्हणजे अर्थातच सगळ्यांची शिकवण आणि त्यांचे जे काही, म्हणजे आता आपण लेखनाबद्दल बोलतो आहोत, तर लेखन शैली, ओघवतेपणा आणि त्या काळचा तसा अशिक्षित समाज, त्याच्यापर्यंत आपलं म्हणणं पोहोचवणं. म्हणजे आज आम्ही तक्रार करायला आम्हाला जागा नाहीये, कारण सुशिक्षित लोक येऊन बसतात. बरं, तुम्ही कवितेचा कार्यक्रम आहे म्हणून डिक्लेअर केलेलं असतं, त्यामुळे माणूस आधीच ठरवतो की मला जायचंय का नाही त्या कवितांच्या कार्यक्रमाला. सो आत येतानाच एक ऍक्सेप्टन्स तुम्हाला आलेला असतो लोकांचा, की 400 लोक आलेत, पण 400 लोकांना कविता ऐकायच्यात म्हणून आलेले आहेत असं. पण तेव्हा काहीच लोकांना ही कविता आहे म्हणून सांगायचं नाही, हा अभंग आहे म्हणून सांगायचं नाही. तरी सुद्धा प्रबोधन करत राहायचं, छोटे छोटे इंजेक्शन देत राहायचे, वागणूक शिकवायची, सर्वधर्म समभाव शिकवायचा. ते सगळं बिंबवत आले म्हणून इथपर्यंत आपण आलो आहोत. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रत्येक संत, म्हणजे संत कवयित्री आणि संत, या सगळ्यांचंच खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये. पण इटर्नल कॉन्टेम्पररी पोएट जे संतश्रेष्ठ तुकोबा महाराजांना म्हणतात, माझ्यासाठी
तुकोबा राय. म्हणजे त्यांच्या कविता, त्यांचं सांगणं, त्यांची शिकवण, त्यांचं जगणं हो. आणि या सगळ्या गोष्टी मला त्या खूपच योग्य वाटतात. त्या अजूनही लागू पडतात असं वाटतं. त्याच्यातून शिकण्यासारखं खूप आहे सगळ्यांनी. डेफिनेटली. सो त्यांचा एक असा अभंग की विच इज युअर गो टू अभंग, की मला थोडं हरवल्यासारखं वाटलं की मी तो अभंग नक्की वाचतो किंवा त्याचा विचार करतो. मला असं नाही, खरं तर तो अन्याय होईल म्हणजे एखाद्या कुठल्या अभंगावरती. पण आणि गो टू असं असेल तर मग मी खूपच संतांकडे जातो. म्हणजे मी अवघा रंग एक झाला सारख्या ह्याच्याकडे पण जातो. मग मी वृत्तीची निवृत्ती आपण असं कट अवघे वैकुंठ चतुर्भुजला पण जातो. इवलेसे रोप लावेले त्याचं पण प्रसिद्धी परांमुक्ता जर त्यातली बघायची झाली तर एक तर त्याला आध्यात्मिक अर्थ आहे. दुसरं की अजून काही आपल्याला त्यातनं शिकता येतं का, त्यांच्या शेड्स येतात का. आणि फक्त संतांचंच असं नाही, कितीतरी म्हणजे आरती प्रभूंचं नको नको म्हणताना गंध गेला राना म्हणा, किंवा उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपानं मुक्ताबाई असं जेव्हा म्हणतात तेव्हा उजेडात उजेड होऊन राहायचं म्हणजे काय नक्की, काय अस्तित्वाची व्याख्या आहे ही नक्की. असे जेव्हा जेव्हा विचारतात तेव्हा मी अशा अनेक ओळींकडे जातो. भटांच्या ओळींकडे जातो, ग्रेस साहेबांच्या ओळींकडे जातो, बोरकरांच्या कुसुमाग्रजांची शिकवण बघतो, गाभारासारखी त्यांची कविता बघतो. बरोबर. सो असं काही देयर इज नो वन. असं काही नाही. त्यावेळी तुमचं मन तुम्हाला सांगते की अरे हा खूप दिवसात आपण ऐकला नाही. आणि मी ऐकेनच असं पण नाही युट्यूबवरती जाऊन. मी ते काव्य काढून वाचतो. म्हणजे जे आठवणीतली गाणी नावाची जी काही साईट आहे दुबईतल्या आमच्या अलका मैत्रिणीची, फार सुंदर कलेक्शन आणि ऑथेंटिक म्हणून जातो. तर तिथे जाऊन शोधलं की तुम्हाला सांगतं मन की तुला आज इकडे जायचंय, तुला हे ऐकायचंय. किंवा मग तुम्हाला कधी कधी नुसताच तो त्यांचा विचार, इतका साधा विचार, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, तर तो किशोरीबाईंच्या आवाजात तुम्हाला जास्त आणखीन कळेल असं म्हणून तुम्ही तिकडे जाता. राईट. त्याला लेयर्स जातो. म्हणजे वाचताना वेगळा लागतो अर्थ, ऐकताना वेगळा लागतो. वाचून ऐकून बाकी सगळं बाजूला ठेवून निवांत तुम्ही बसता तेव्हा वेगळा अर्थ लागतो. अगदी. मला ना एक प्रश्न हा नेहमी पडतो, म्हणजे मी हे संदीपला पण विचारलं होतं की कवी हा त्या माणसाचा एक भाग असतो. ओके. तर या कवीला सॅटिस्फाय करण्यासाठी किंवा त्याला खुश ठेवण्यासाठी त्याच्याकडून ती काय म्हणतो सृजनता त्याची जिवंत राहावी याच्यासाठी व्यक्ती म्हणून आपण बाकीच्या बऱ्याच गोष्टींचं सॅक्रिफाईस करतो असं वाटतं का? तोच माणूस म्हणजे माझ्यातला कवी जिवंत ठेवण्यासाठी मी नाही ग, माझे खूपच लाड होतात, मी काहीच सॅक्रिफाईस म्हणजे कसं काय जग मला सहन करतं, मला त्याचं आश्चर्य वाटतं. मी सॅक्रिफाईस असं काही करत नाही. आता हे थोडंसं प्रीची वाटेल बोलणं, पण आय सिरियसली डू दॅट. आय ट्राय टू बिकम अ बेटर ह्युमन बिईंग दॅन यस्टरडे. आणि अलीकडे गेल्या 2 वर्षामध्ये मी असं सुरू केलेलं आहे की दिवसातून एकदा किंवा दोनदा स्वतःला आश्चर्यचकित करणारी गोष्ट करायची. ओके. की कोणाशी तरी वाद होऊन ते नातं तसंच अडकून पडलेलं आहे, साचून राहिलेलं आहे. तर त्याला एक प्रॉपर क्लोजर होऊ नये आधी म्हणून मी एकदम विस्मरणात गेलेल्या लोकांना तुला सांगतील सुद्धा, जर हे पॉडकास्ट आल्यानंतर जर कोणी कमेंट करणार असेल तर मी नमस्कार, आठवण आली, कसा आहेस, बरा आहेस ना, किंवा कशी आहेस, बरी आहेस ना, असं. आणि असं नाही की मला त्यांच्याकडनं उत्तराची अपेक्षा आहे किंवा काय, पण माझ्या सुद्धा मेंदूला किंवा माझ्या सुद्धा मनाला आज मी या व्यक्तीशी बोलेन हे अजिबात माहित नसताना मला तो जर्क घ्यायला आवडतो. ओके. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी आणखीन क्लीनर साईडकडे जातो असं माझं म्हणणं आहे. किंवा कुठल्या तरी संस्थेला पटकन, मगाशी आपण बोलताना मी म्हणालो तसं की कुठे मदत करायची का, काय करायचे का. तुम्हाला असं वाटत असेल की काही ठिकाणी तुम्हाला तुमच्या लायकीपेक्षा जास्त पैसे मिळालेत, तर ते तिथल्या तिथे बॅलन्स करून टाकावं. अशा
मी खूप काही करतो असा दावा नाहीये आणि मी ते बोलतही नाही मी जेवढं काही करत असेल ते. पण पद्धत म्हणून मी तुला सांगतो की असं काहीतरी स्वतःला रोज एक चांगलं वागून आश्चर्यचकित करायचं सो दॅट तुम्ही कालच्यापेक्षा आज चांगले माणूस असाल. भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला मलाच आनंद होतो, त्यामुळे ते काही असं काही स्टान्स घेऊन बोलावं लागत नाही, काही नाही. राईट. मला दुसरा एक प्रश्न जो वारंवार पडतो तो असा की कारण मी ना सगळ्या क्रिएटिव्ह माणसांकडे बघताना ना मी त्यांना कुठेतरी बाबांच्या चष्म्यातून बघते. म्हणजे की बाबांनी याला कसं रिॲक्ट केलं असतं असं कुठेतरी एक तो ट्रॅक माझ्या डोक्यात नेहमी सुरू असतो. म्हणून मी तुला विचारते की जे सोशल मीडियाचा आज आहे, जो महापूरच देयर इज नो अदर वर्ड टू इट, तो डिस्टर्ब करतो का यू हॅव ऍक्सेप्टेड इट आणि यू हॅव गॉन अहेड विथ इट? कारण मला असं कुठेतरी वाटतं की ऑलरेडी ज्यांच्या डोक्यात मल्टिपल ट्रॅक्स सुरू असतात त्यांना तो अजून डिस्टर्ब करत असेल. नाही, मला नाही डिस्टर्ब करत. म्हणजे मला इव्हन कुणी काय आहे ना, आपण सुद्धा सगळ्याच्या सगळे सतत 100% तुम्हाला पॉझिटिव्ह सगळेजण चांगलंच म्हणतील, ही स्वतःकडनं अपेक्षाच मुळात चूक आहे. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या ज्या लोकांसमोर तुम्ही कलाकृती ठेवता त्यातल्या 10% लोकांनी जरी सांगितलं की हे एक ढोबळ 10% की सायझेबल लोकांनी सांगितलं की हे चांगलं आहे, तर बाकीच्यांना त्यांचं मत असूच शकतं. म्हणजे आपण काय होतं पटकेने वी फ्लेअर अप, असं कसं म्हणालात तुम्ही किंवा असं कसं तुम्ही लिहिलं तिथे वगैरे असं. तर हळूहळू मी स्वतःला समजावत आणलेलं आहे की नाही, असं नाही. समोरच्या अदरवाईज कोणी उगाच वेळ खर्च करून तुमच्या पेजला किंवा प्रोफाईलला भेट देऊन ना त्याची आपली काही दुश्मनी ना काही तुम्ही म्हणजे त्याचे काही पैसे थकवलेत किंवा काही कधी कुठे सिग्नलला तुमचा वादच झालाय असं काही नाहीये. तर तो माणूस किंवा ती व्यक्ती, ती स्त्री, कोणीही तिथे जर एवढा वेळ खर्च करून स्वतःचं काहीतरी म्हणणं मांडताना भाषा थोडीशी इकडे तिकडे झालेली असेल एवढा वाव मी देतो, पण कोणाचं होत नाही वाद घालताना. भाषेचं भान कोणाला राहतं? आपण सुद्धा घरामध्ये कोणाबरोबर चिडलो तर आपल्या भाषेचं कंट्रोल जातो. तर तेव्हा लिहिताना गेला असेल कंट्रोल. आणि दुसरं महत्वाचं माहितीये का की सोशल मीडियावरती मित्र झालेले लोक ज्यांच्याबद्दल आपल्या मनात काही आडाखे वगैरे असतात, ते प्रत्यक्ष भेटल्यानंतर ते सगळे आडाखे गळून पडतात. ती इतकी चांगली माणसं असतात ना सगळी की नाही रे त्या दिवशी अरे हो रे चल असं इथं 2 सेकंदात संपतं ते. राईट. तो आपण फक्त मानतो आहोत की ती आभासी माणसं आहेत आणि त्यांना काही बोलायचं, खरं तर ती पण हाडा मांसाची माणसं आहेत सगळी. आणि मला त्यातला सर्वात मोठा धोका असं वाटतो ना की आपण जे कमेंट्स किंवा मेसेजेस वाचतो त्याला टोन नसतो. मी हे नेहमी सांगतो, आवर्जून सांगतो कार्यक्रमात सुद्धा, की आपण आलेले व्हॉट्सअपवरचे मेसेजेस किंवा कुठलेही सोशल मीडियावरचे मेसेजेस आपण आपल्या टोनमध्ये वाचतो. त्या दिवशी तुझी मनस्थिती कशी आहे. यू रिमेंबर आपलं लास्ट कॉन्व्हर्सेशन झालं होतं तेव्हा मी तुला मेसेज केला होता की वैभवा किती रे कॉल्स करायचे तुला, आणि तू म्हणाला अगं तू चिडतेस काय? मी म्हणलं अरे चिडले नव्हते, मी हात टेकून. म्हणजे तू अगदी प्रेमाने वात्सल्याने मला विचारलं की अरे बाबा किती राजा आता करूया ना पॉडकास्ट असं तू. आणि मी त्या दिवशी 3-4 जणांनी मला पेंडिंग कामाबद्दल विचारलं असेल, सो मी कम्प्लिटली गिल्ट मोड मध्ये आहे. आणि मी ऐकताना तुझा मेसेज अरे वैभवा किती तुला कॉल्स करायचे या टोन मध्ये जर मी ऐकला आणि समज मी असं म्हणाल की चल नाही करत पॉडकास्ट काय एवढं तुझं ठीक आहे राहिलं माझ्याकडनं, माझंही नुकसान आहे पण मी काही करू शकत नाही असं म्हणलं तर काय होणार, मग नाती तुटणारच ना. सो ते क्लॅरिफिकेशन तुझी माझी ओळख होती म्हणून झाली. बरोबर झालं. अदरवाईज जे अनोळखी लोक आहेत ज्यांच्याकडे आपले एकमेकांचे नंबर्स नाहीयेत, त्यांचं मेसेजेस किंवा त्यांच्या कमेंट्स वाचून तुम्ही जर तो टोन ठरवून बोलत असाल तर ते एंडलेस आहे का त्याला काय. म्हणजे तुम्ही काही इमॅजिन करू शकता, समोरच्या माणसाला तसं म्हणायचं नसू शकतं. करेक्ट. ते वारंवार झालं, एकच व्यक्ती तुमच्याकडे पुन्हा पुन्हा असं आहे तर बाबा तुझं माझं काही जमणार नाही, नमस्कार. आणि ऑलवेज ब्लॉक करायचं ऑप्शन असतंच तुमचं. मला ब्लॉक करणं सुद्धा क्रिमिनल वाटतं कधी कधी. म्हणजे जर भाषा आणि बाकी जर एथिक्स सांभाळले गेले असतील ना आणि केवळ ते आर्ग्युमेंटेटिव्ह तुमच्या विरोधात काहीतरी बोलतायत म्हणून जर असेल तर मग मला वाटतं की का दुखवायचं एखाद्याला ब्लॉक करून. त्या दिवशी त्याने त्याचं मत मांडलं आणि वन फाईन डे आणि ओळखीचा असेल समजा, हल्ली तसंही होतं ओळखीच्या लोकांमध्येही वाद होतात काही काही मुद्द्यांवरनं,
आणि मग एखाद्या दिवशी तो सकाळी उठला आणि वैभवची नवीन कविता वाचू म्हणून तो जर गेला, त्याच्या मनात मागचं काहीच नाही आणि त्याला जर कळलं की तो ब्लॉक्ड आहे, तर त्याला किती वाईट वाटेल ना. म्हणजे असं खरंय खरंय. दॅट इज सो ट्रू. सो एक आरोप होतो नेहमी कवी लोकांवर की ते फार गंभीर असतात. खरं तर सगळ्याच कलाकारांवर, म्हणून कवींवर जरा जास्त, कारण ते कमी शब्दात खूप काही काही मांडतात ना म्हणून. तर या आरोपाबद्दल काय म्हणणं आहे आपलं? नाही, मी अजिबात गंभीर वाटत नाही. माझ्या आजूबाजूच्या लोकांना हे माहितीये चांगलं. मूड स्विंग्स असू शकतात. म्हणजे एखाद्या दिवशी मी तेवढा जोवाईल नसेन, तेवढा खेळकर नसेन, पण मी विनोद करतच नाही किंवा विनोद ऐकतच नाही असं नाही. मला खूप आवडतं हे सगळे मित्रांमध्ये वगैरे करायला. मला वाटतं विचारमग्न असणे आणि गंभीर असणे ह्या 2 वेगळ्या अवस्था आहेत. बरोबर. एखादा माणूस विचारत, मग तसं तर तो बँकेचा ऑफिसर पण विचारत असू शकतो. आपण त्याला गंभीर म्हणायला जात नाही. काय जर तुम्ही बँकिंग करताना किती गंभीर असतं, तर सतत नोटांचं दडपण आहे का तुमच्यावर? तर ते खरं नोटांचं दडपण कवींना असतं. म्हणजे या एका वाक्यात तू माझी फुल विकेट घेतली. जस्ट टू शो की मी हसत असतो, हसू शकतो. पण मला असं वाटतं की आपण त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतो. आपण एक पूर्वग्रह दूषित नजरेने बघतो किंवा आपलं एक ठरलेलं असतं नॉर्म्स की अरे बाबा नको त्यांच्याशी बोलायला. मी कार्यक्रमात सांगतो, मी याचा फायदा पण करून घेतो कधी कधी, की तुम्हाला वाटतं ना मी गंभीर आहे आणि मला काहीतरी सुचतंय. तर ते दीपाच्या माहेरचे वगैरे लोक आले, एक 10-15 मिनिटं बोलणं झालं की मी हळूच असे शून्यात नजर लावून, अगं बाई सुचतंय वाटतं काहीतरी त्यांना, नको आपण आतल्या खोलीत जाऊन बसू. जा. दीपा हे बघणार आहे. दीपाला कार्यक्रमात पण माहिती आहे आणि दीपाला घरातच माहिती मी काय करतो ते. पण मला ना अजून एक प्रश्न आहे गंभीर, म्हणजे डेंजर टॉपिक सुरू झाले की मी शून्यात लावतो नजर. अच्छा, उदाहरणार्थ डेंजर टॉपिक, डिफाईन डेंजर टॉपिक. जरा जाड झालाय का ग, पोट केवढं सुटलंय, केसांचं इम्प्लांट वगैरे का नाही करून घेत, आता एवढे कार्यक्रम, असलं काही सुरू झालं की मी शून्यात. म्हणजे मला दॅट्स सो कन्व्हिनियंट. चला मी पण आता कविता लिहायला लागते. बर, मला एक सांग, विच इज अ व्हेरी क्रुशियल पॉइंट, की कलाकार हा नेहमी जसं तू म्हणालास की परफेक्शनच्या ओढीने आपण काम करत राहतो, आपला कलाकार म्हणून प्रवास सुरू राहतो. तसंच दुसरं एक असतं ती इनसिक्युरिटी असते. सो फिल्म ऍक्टर्सना, थिएटरमधल्या ऍक्टर्सना, बेसिकली ऍक्टर्सना कशा प्रकारच्या इन्सिक्युरिटीज असतात हे मी अत्यंत जवळून लहानपणापासून पाहिलेलं. पण एका कवीला काय इन्सिक्युरिटीज असतात? सुचणार नाही. बघ, बाकी कुठल्याही प्रोफेशनमध्ये, उदाहरणार्थ मी कुठलंच कमी लेखत नाहीये, पण मार्ग असू शकतात असं मला वाटतं, कदाचित करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की समजा एखाद्या एक चांगला नट आहे आणि त्याने एक सुवर्ण काळ पाहिलेला आहे आणि आता काय त्याचं रूप बदललंय, थोडंसं काळ बदललाय, अमकं नवीन लोक तर चांगले येतच असतात, तर त्याला पहिल्यासारखं आता काम मिळत नाही, काही नाहीये, तर तो नेटवर्किंग करू शकतो. बरोबर. अगदी नवीन उमेदीचा सुद्धा कलाकार पहिल्यांदा येईल मार्केटमध्ये, तेव्हा तो इंडस्ट्रीमध्ये जाऊन याची ओळख काढ, त्याची ओळख काढते. हा, मग तू हे कर, हे लिहिलेलं वाचून दाखव, ऑडिशन दे. वयस्कर झालेत, मग सर तुम्ही ह्या रोलसाठी आम्ही बघतो आहोत, तर तुम्ही पण ऑडिशन द्या, जरी तुमचं मागचं सगळं एवढं यश असलं हरकत नाही, ती रिक्वायरमेंट असते. गायकाला असेल तर आवाजाचा पोत बदललाय, काय झालंय, तर परत काही ओळखीच्या संगीतकारांकडे जाऊ शकतो. गीतकार म्हणून मी गेलो, अरे यार आधी एवढे सिनेमे, एवढे गाणं, मला दे काम, दिलं आणि सुचलं नाही तर बाकीच्यांना गायकांना गाता येणार आहे, कारण गाणं येतंय बघूनच त्यांना काम दिलं जाणार आहे. कलाकारांना, नटांना ऑडिशन बघून काम दिलं जाणार आहे. बरोबर. कवीला जर दिलं काम की बर चल दे तू लिहून, तर आणायचं कुठून, निर्माण कुठून करायचं? राईट. बरं, भीती एवढी असते की एवढं विपुल लेखन, म्हणजे मी तर सगळ्या काव्य प्रकारात लेखन केलंय. मुक्तछंद, भावकविता, वृत्तकविता, वृत्तबद्ध कविता, गझल,
रुबाई, अभंग, लावणी, पोवाडा, नेहमी मराठी, हिंदी, फिल्मी गाणी. सतत भीती की आपलं आधीच तर आपण काही रिपीट करत नाही ना थॉट याच्यामध्ये. बरोबर. बरं, या जगामध्ये नवीन असं काही निर्माणच होत नाही. फक्त तुम्ही सांगण्याची पद्धत बदलता, कपडे बदलता. एक खूप कमी 0.01% अशा रचना, कलाकृती जे काही घडतं ते कशावरही आधारलेलं नसतं आणि ते माइलस्टोन होऊन जातं, कल्ट होऊन जातं. तर तसं असं नाहीये. मग खूपच शक्यता आहे, जर या जगातच सगळीकडे एकमेकांचं बघून आपण काहीतरी इन्स्पायर होत असू, तर तुलाच तुझंच जुनं काहीतरी तेच, आणि मग समोरच्याला हे कळलं तर, आणि मुळात समोरच्याला हे कळलं तर उत्तर ते माफी मागून मोकळं होशील. आपण तेच वापरतो, हे तुलाच नाही कळलं तर. कळलेलं बरं, नाही कळल्याचं काय करशील? बरोबर की नाही हे भारीच आहे, मी ताजं आत्ता लिहिलंय वगैरे असं. आणि कोणीतरी सांगितलं, अरे हा थॉट तुझ्या त्या 2007च्या रचनेमध्ये आहे. माय गॉड. याची एवढी इन्सिक्युरिटी असते ना, भीती असते ना, म्हणून तो शहारा खरा. तो एका रचनेवर दोनदा येत नाही. ओके. दॅट इज द युनिक हे की तुम्हाला ते, नाहीतर मग तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगतं की ये आपने पहिले किया है मेरे भाई. या तो लहजा बदलो, सांगण्याची पद्धत बदल, नाहीतर कम्प्लीट एक पॅराडाइम शिफ्ट दे बोलण्याला, ह्याच थॉटला एकदम विरोधी काहीतरी लिहून दाखव, वेगळ्या लोलक फिरव, दुसऱ्या अँगलनी बघ, वेगळा प्रकाश पडतोय का बघ, प्रयत्न कर, जमलं तर उत्तम, नाहीतर हा सोडून दे, हा खारीज करून ठेवून टाक. असे किती हे खारीज केले? खूप. माझ्याकडे, मी स्वतःला मेल्स लिहितो, सुचलं की. दरवर्षी एक नवीन, गेले 365 दिवस 2024, तसं गेले 365 दिवस 2025, अशा हेडलाईनने मेल करतो मी स्वतःला. सिग्नलला, ट्रॅफिकला, कुठेही सुचलं, गाडी बाजूला घेतली, लिहून पाठवलं की हा थॉट हे, किंवा 2 ओळी सुचलाय, शेर सुचलाय, करून पाठवलं. तर अशा न वापरलेल्या हजारो गोष्टी पेंडिंग आहेत. पण त्याच्यामध्ये त्याला एक सिल्वर लाईनिंग आहे की माझ्यासारखा माणूस मागे वळून बघत नाही त्या रचनांकडे म्हणून. पण कधीतरी तुम्ही दुसरं एक पूर्ण कविता शोधायला म्हणून कार्यक्रमात जेव्हा जर प्रिंट तुमच्याकडे नसेल आणि मोबाईलमध्ये शोधता, तर त्या सर्च पॅटर्नमुळे, सिमिलॅरिटीजमुळे एक जुनी कुठली तरी अर्धवट तुमच्या लक्षात येते. मग कार्यक्रम संपताना तुम्ही टॅक्सीत बसून ते आठवते का, रे ती जरा बरी वाटली होती. सो त्यातनं अनेकदा काहीतरी चांगलं आणखीन निर्माण होतं. ते ज्यासाठी बाजूला ठेवलं ते कारण लक्षात येतं, आणि मग आता खूप वर्ष झालेली असतील किंवा दिवस महिने झाले असतील तर त्याला एक काहीतरी वेगळ्या नजरेने त्याच्याकडे बघता येतं. कारण यू आर ऑल्सो ग्रोईंग इन द प्रोसेस ना, म्हणजे एक्सपिरियन्स वाईज विचार बदलतायत, तुमचे अनुभव, अनुभूती, तुमचं सगळंच बदलत चाललेलं आहे. तर सो तू आता सांगत होतास की इनसिक्युरिटीज, सो हाऊ डू यू हँडल देम? मी अस्वस्थ असतो खूप. आता 4 दिवसांमध्ये 7 शोज करताना जेव्हा केव्हा वेळ मिळतो, तुम्ही गाडीत मान मागे टेकवता, रात्री प्रवास चाललेला असतो अंधारात, आणि काय नवीन काही लिहिलंच नाही किती दिवस झाले, याचं झोप लागत नाही, आणि मग कधीतरी अचानक काहीतरी सुचतं आणि देन तुम्ही सगळ्याच सार्थक झालं. पण मग असं कधी झालंय का की अरे मी हे छान लिहिलंय, तू बघ जरा, असं करून एखाद्या संगीतकाराला पाठवलंय? नाही. मी फक्त सोबतीचा करारचा आमचा जो संगीतकार आहे, कारण आम्ही सतत प्रत्येक कार्यक्रमात 40% कॉन्टेंट चेंज करतो, कारण एवढे रिपीटेडली येणारे लोक आहेत, इतक्यांदा आलोय वगैरे असं सांगणारे. तर गझल फॉर्म मध्ये काय आलं असेल तर मी त्याला पाठवून ठेवतो, आणि तो लगेच 10 मिनिटात चाल पण मला करून पाठवतो. सो वी कीप एक्सपेरिमेंटिंग. पण बाकी कोणाला इंडस्ट्रीमध्ये असं सॉन्ग बँकिंग नावाचं नाही, ट्यून बँकिंग आहे, पण अख्खं गाणंच तयार करून ठेवलं असं अशी नाहीये पद्धत. त्यामुळे मग ते माझ्याकडे राहतं. मी फार कविता लिहिलेल्या दाखवत पण नाही. दाखवली तर मग मी सगळ्यांनाच, म्हणजे आता 3 मिनिटापूर्वी लिहिली मी, फेसबुकवरती टाकली, ते काय लोकांनी त्याचं काय ते ठरवावं मूल्यमापन. असं कोणी 3-4 माणसं हेरून ठेवले, दीपाला माहीत नसतं काहीच. ती सोशल मीडियावर वाचते, अरे छान होती मगाशी तू टाकलेली कविता, किंवा कधी कधी स्टेजवरच तिला मी नवीन ऐकवतो सगळ्यांसोबतच. करेक्ट. कारण त्याच्यावरचं उहापोह म्हणा, किंवा पुन्हा ते मला म्हणजे
काही बहुतेक नको. त्याचं दुसरं कारण म्हणजे तुम्हाला सुचल्यानंतर तुम्हाला काही दिवस ती अवस्था अशी टिकवून ठेवायची वाटते. काही तास, काही दिवस, की नाही बता ते अभी किसी को. जर तेवढी चांगली उतरली असेल ना, तर म्हणजे जसं आपण अमूल्य गोष्टी लॉकरमध्ये ठेवतो, तशी ती लवकर दाखवायची वाटत नाही. तशी तू ते मनाच्या लॉकरवर ठेवून देतो. सो तू स्वतःचं मूल्यमापन कसं करतोस? 1 ते 10 वरती? नाही रे, की मी कवी म्हणून आत्ता या क्षणाला कुठे आहे ह्याचं तू मूल्यमापन कसं करतो? ते अतिविनम्रता वाटण्याची शक्यता आहे, पण मला नाही असं वाटत की मला जे लिहायचं होतं ते माझ्याकडनं लिहून झालंय. आणि मला असंही नाही वाटत की ती अवस्था. मग अशी संदीपची कविता एक खूप छान त्याचं बेंचमार्क आहे, पण अदरवाईज सुद्धा ती कविता जरी त्याची मी ऐकली नसती, वाचली नसती, तरी सुद्धा माझं हेच मत राहिलं असतं की मला नाही दिसत आहे की मी कुठून कुठे आलोय आणि कुठून कुठे जायचंय. राईट. लोकांच्या मतांच्या आधारावरती मी स्वतःला कवी मानतो. मगाशी बोलताना तू म्हणालास की कवीला कविता सुचलीच नाही तर. मग इन दॅट केस आम्ही एखाद्या कवीचं मूल्यमापन कसं करावं? कवीचं मूल्यमापन तुमच्यासमोर त्याच्या किती कविता आहेत, किंवा एक कविता असेल, कदाचित एका कवितेवरनं त्याचं मूल्यमापन तुम्हाला करता येणार नाही, कारण ते त्याचं त्या क्षणाचं प्रतिबिंब असतं. बरोबर. पण त्याची जर 100-200 तुमच्याकडे प्रतिबिंब असतील संग्रह म्हणून, तर त्याच्यावरनं साधारण तुम्हाला त्याच्या व्यक्तिमत्वाचा, स्वभावाचा, वैचारिक खोलीचा एक साधारण सारांश काढता येऊ शकतो. पण ते तर इव्हॉल्विंग असतं ना. हो, पण त्या काळामध्ये तो कसा होता ह्याचं तर नक्कीच. म्हणजे असं म्हणतात की तुम्ही ज्या काळात लिहिता त्या काळाचं प्रतिबिंब तुमच्या लेखनामध्ये पडलं पाहिजे, कुठल्याही अर्थी. भोवतालचे विषय असतील, समाजभान असेल तुमचं, तुम्ही भाषा मराठीच वापरता पण कुठली मराठी वापरता, तसं असेल तर त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येतो की साधारण ह्या काळातलं हे लेखन आहे, तेव्हा हा असा होता. तो तसाच राहील याची काहीच गॅरंटी नसते. तसं तर सामान्य माणूस सुद्धा तसा राहत नाही, कलाकार तर प्रश्नच नाही. बरोबर. पण साधारण 100-200 कवितांवरनं एक किंवा एखाद्या चांगल्या लेखकाची आपण दीर्घ कादंबरी वाचल्यानंतर त्याचे जे काही ज्या पद्धतीने ते नेलेले आहे, ज्या वाटांनी, त्यात तुम्हाला अंदाज येतो 2-3 पुस्तकं वाचल्यानंतर. ओके. सो वैभव, तू एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाला होतास की मी माझ्या मुलाकडून खूप शिकलो, आणि इनफॅक्ट आता पण तू म्हणालास की माझ्या मुलामुळे मी बेटर ह्युमन बिईंग झालो, होतोय. इट्स अन ऑनगोइंग, आणि ते तू ऑनेस्टली मान्य करतोयस. मला हे विचारायचंय की आपल्या समाजामध्ये पूर्वापार बापाला शिकवू नकोस हे आपण टपोरी भाषेतही वापरतो, पण द आयडिया इज की आपण बापाकडून हे शिकायचंच असतं आणि आपण काही शिकवत नाही, किंवा आपले वडील आपल्याकडून काहीही शिकत नाहीत, असं एक प्रघात असताना तू ज्या वेळेला असं म्हणतोस की मी माझ्या मुलाकडून शिकलो, त्यावेळेला तुला असं वाटतं का की यू आर बिईंग टू मॉडेस्ट? नाही, अजिबातच असं वाटत नाही. किंवा मी हे आकर्षक वाक्य म्हणून पण बोलत नाही. मी हे अगदी मनापासून बोलतो, आणि म्हणून तर मी सगळीकडे बोलतो हे, आणि म्हणून त्याला मला चढवून पण ठेवायचं नाही, ग्लोरिफाय पण करायचं नाहीये. वडिलांना काय शिकवतोस हे सुद्धा बरोबर अशासाठी आहे की त्यांनी 4 पावसाळे जास्त पाहिलेले असतात, टक्के टोणपे खाल्लेले असतात. त्यांचे संस्कार ते जे घेऊन आले असतात, ते त्यांचं अपब्रिंगिंग ज्या काळामध्ये झालेलं असतं, कदाचित अत्यंत लिमिटेड रिसोर्सेसमध्ये झालेलं असणार आहे, कुचंबणेतून झालेलं असणार आहे. त्यामुळे त्यांनी जी स्वतःला जी शिस्त लावलेली आहे किंवा जी त्यांना लागत गेलेली आहे, ती बदलत्या परिस्थितीमध्ये सुद्धा ते मुलांना लावण्याचा प्रयत्न करतात, जे त्यांना लादल्यासारखं वाटतं. बरोबर. पण याचा अर्थ वडिलांकडनं शिकण्यासारखं अजिबातच काही नाहीये असं नाहीये. पण ऍट द सेम टाइम मला असं वाटतं, म्हणजे इव्हन मी हे पुरुष सत्ताक आपल्या स्त्रियांबद्दलच्या ह्याच्याबद्दल पण बोलतो, माझ्या कवितांमधनं, गाण्यांमधनं पण बोलतो की स्त्रियांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन किंवा काय. मी स्वतः पुरुष सत्ताक, म्हणजे माझ्या घरी अशा पद्धतीचं होतं की बायकांनी काही बोलायचं नाही किंवा हे नाही असं. तर मला असं वाटतं की जेवढा वडिलांचा अनुभव हे मुलं घेऊ शकतात,
पण बदलणारा काळ वडिलांना हँडल नाही करता येत ना. बरोबर. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं पण तुम्हाला काहीतरी, केवळ ते तो तुमच्यापेक्षा, ती मुलं तुमच्यापेक्षा लहान आहेत किंवा आपल्या अपत्यांकडनं काही शिकणं म्हणजे आपल्या प्रतिष्ठेच्या किंवा इगोच्या विरोधात आहे, म्हणून तुम्ही चांगलं माणूस व्हायचं थांबवणार स्वतःचं. म्हणजे मला फक्त माझा मुलगा म्हणजे मी खरं तर एक प्रातिनिधिक स्वरूपात बोलतो, कारण ती पिढी मी माझ्या घरात बघतो. मला एकूणच आत्ताच्या पिढीबद्दल जेवढा काही आदर आहे ना, कारण ते ज्या स्थित्यंतरांमधनं जात आहेत, म्हणजे आपल्याच अगदी आपल्या वेळी इतकं सोपं होतं की तुला इंजिनियर व्हायचं का डॉक्टर व्हायचं. अगदी. हो. आता यांच्यासमोर म्हणजे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी आहे त्यांच्यासमोर, की इतके ऑप्शन्स आहेत. आता पिअर प्रेशर जास्त आहे की अरे हा तर इकडेच गेला, तो तर त्या देशातच गेला, जाणं सोपं झालेलं आहे. पूर्वी एका सोसायटीतली 4ही मुलं मुली बँकेत लागायचे, कुठल्या तरी मोठ्या कंपनीत लागायचे पुण्यामध्ये. सोलापुरात तर आमच्याकडे छोट्या छोट्या 1-2-3 कंपन्या होत्या, मिल्स होत्या, तिथे लागायचे आणि स्ट्रेस नसायचा त्यांना. आणि ह्या स्ट्रेसमध्ये खरं तर हालाकी आपल्यासारखी मंडळी एका खूप छान वातावरणात वरती आलेलो आहोत आपण. अगदी मोठे झालेलो आहोत. कल्लोळ नव्हता डोक्यात काही. 2 वेळचं जेवण, हे ते काय काय गोष्टी घरामध्ये कशा घडतायत काही माहित नाही. सगळं आता आपण सगळं सर्वसमावेशक मुलांशी बोलतो, सगळं करतो, तर आपल्या आनंदाच्या क्षणाबरोबर आपण त्यांना आपले प्रॉब्लेम्स पण सांगत असतो. नक्कीच. आणि त्यांना स्ट्रेसमध्ये त्यांच्या वाढ पण करत असतो, कारण आता ओपन कल्चर आलेलं आहे घरामध्ये. तर ह्या पिढीकडे मी जेव्हा जेव्हा या प्रॉब्लेमकडे बघताना मी बघतो ना त्यांच्याकडे, तर मला फार कौतुक वाटतं त्यांचं. दे आर व्हेरी सॉर्टेड. काही किलमिश नाहीत त्यांच्या मनामध्ये विचारांची. मित्र आणि मैत्रीण असू शकतात, ही क्लॅरिटी आहे त्यांच्या मनामध्ये. गावाकडे असताना म्हणजे असं काही करायचं नाही, वाटेत थांबून 2 वाक्य बोलायचं नाही वगैरे, की प्रत्येक वेळी म्हणजे काहीतरी तुमचं तिथं अफेअरच आहे वगैरे, अशा पद्धतीने जी कुचंबणा सगळी, त्याचेही कॉन्स असतील, त्यांच्या पिढीच्या विषयांचेही काही कॉन्स असतील, पण आत्ता मला त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. म्हणून मला नेहमी असं वाटतं की, आणि आता पर्सनल असं की ज्या माझ्या निर्णयानंतर ज्या वातावरणात तो वाढला आणि बाकीचे पण त्यांनी काही चॅलेंजेस जे आयुष्यामध्ये फेस केले, आणि तो ज्या पद्धतीचा माणूस म्हणून तो त्याच्या मित्रांशी इतकं सामावून घेणारा आहे, सगळ्यांना मित्र कबूल करतात की कोण दोघांमध्ये वाद असेल तर हा ते हे करतो, सगळ्यांना सांभाळतो. आता लँकेस्टरला होता 1 वर्ष, तर तिथून सुद्धा सगळ्यांशी कनेक्ट ठेवणं वगैरे, असं मला हे फारच कौतुकास्पद वाटतं सगळं. राईट. सो दे आर मुव्हिंग विथ द टाइम्स, आय थिंक, अँड एलिगंटली, विथ क्लास, विथ डिग्निटी. स्वतःला हवं ते करून सगळ्यांना सांभाळून ते जातात. हे आपल्या, मला वाटतं की मी कमी पडलो ह्याच्यामध्ये. काही नातेवाईक माझ्याकडनं कॉन्टॅक्टमध्ये राहायचे सुटून गेलं असेल, काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील, योग्य वेळी कोणाला तरी थँक्यू म्हणणं राहून गेलं असेल, कोणाचं तरी कौतुक करायचं राहून गेलं असेल, कोणाचं मूल काहीतरी बोर्डात आलं म्हणून तेव्हा फोन करायचा राहून गेला असेल, मी कुठेतरी रेकॉर्डिंग मध्ये माझ्या, तर हे सगळं सांभाळतात ही मुलं. मला त्याचं कौतुक वाटतं. म्हणजे डेफिनेटली, आणि ते वाटलंच पाहिजे. म्हणजे इनफॅक्ट इव्हन आय बिलीव्ह ॲज अ मदर, मी तिला शिकवते त्याच्यापेक्षा मी तिच्याकडून जास्त शिकते. खरंच आहे. म्हणजे मला वाटतं, नाहीतर मला आयुष्यात ब्लॅक पिंक हा बँड आहे मला आयुष्यात कळलं नसतं. किंवा थिया स्टिल्टन नावाची सिरीज आहे, बँड म्युझिक बँड, कोरियन बँड, ब्लॅक पिंक म्हणून आहे. मग ते काय आपटे आपटे गाणं आहे. हे सगळं म्हणजे ते आमच्या घरात ते सगळे नवीन वारे ती घेऊन येत असते. पण मला तुला हे विचारायचं आहे, आता जस्ट ऍज अ हे, तुला राग येतो का रे कधी? खूप येतो ग, एकदम येतो. आणि एकदम येतो म्हणजे अनेक दिवस येत नाही आणि मग एकदम येतो असं? नाही, बोलणं चांगलं चाललंय म्हणताना एकदम माझं हे होतं की, आणि तो भीतीमधनं येतो. ओके. माझा जो राग येतो तो भीतीमधनं येतो. म्हणजे घरातली माणसं साधं स्टॅटिक सिच्युएशनचा विचार करत असतात की तो त्याच्या आईला सांगत असतो की मला यायला 11:30 होणार आहेत, आणि ती त्याला म्हणत असते की लॅच फक्त लावून ठेवते, तू ये आणि अमकं तमकं, आणि मागच्या वेळी तू 1:30 आला होतास. तर त्यातनं मला एकदम, मी तिथे नुसतं बसलेलं असताना अचानक मी पुढचा सगळा विचार करतो
की आता होणारे ऍक्सिडेंट, रात्रीचं हे ते 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 या सगळ्यातनं मला सांगितलं ना तुला एकदा तिने. तर त्या दोघांना कळत नाही ह्याला झालं काय. बरा बोलत नव्हता तोवर बरा होता रादर. करेक्ट करेक्ट. पण असं कुणाच्याही बाबतीत होतं माझं. म्हणजे कार्यक्रमाला आलेले लोक मुंबईला मला कॉलेजच्या मुली 12:30ला कार्यक्रम संपलाय आणि पार्ल्यात संपलाय उदाहरणार्थ, असं अनेकदा होतं. शिवाजी मंदिरला संपलाय, मग सर सही द्या ना, मग सही करतात. काय नाव बाळ तुझं? हा. मग कुठून आलीस तू? सर डोंबिवली. काय? अगं 12:30 वाजले. नाही सर आम्ही जाऊ. अगं शेवटची लोकल 11:30ची होती. नाही सर आम्ही मध्ये कोणाच्या तरी घरी थांबणार आहोत, तुम्ही नका काळजी करू, आम्ही उबर करू, हे करू ते करू. मग अशा वेळी मी तिथे खाली माझा नंबर लिहितो की मला व्हॉट्सअप कर पोहोचल्यानंतर. आणि नंबर अगदी वाटलं तर मग मी इन्स्टाला DM कर म्हणून सांगतो की पोहोचले. ओळख असू दे नसू दे. बरोबर. ते असं सगळ्यांच्या बाबतीत होतं. वैभव, दिस इज टू मच. पण आय नो, काय करणार, म्हणजे माय नेचर. म्हणजे एका बाजूला तू तुझ्या मुलाकडून शिकतोस आणि दुसऱ्या बाजूला एवढी नाही, ह्या बाबतीत म्हणजे आय हॅव लॉस्ट मेनी क्लोज पीपल. ओके. मला तर फिअर त्यातनं येतो माझ्या, की मला माणसं गमावतायत हे मी सहन करू शकतो. मी माझे कोणाशी वाद सुद्धा किंवा डिस्प्यूट सुद्धा, एखाद्या माणसाशी आपले 2 दिवस चांगलं जमतंय, मग परत खटका उडतोय, असं 6 महिने चाललंय, मग तुमच्या लक्षात येतं की हे नातं जरा डळमळीत आहे, तरी सुद्धा मी त्याला मॅक्झिमम लॉंग रोप देतो. पण एकदा तुटलं की मी बघत नाही वळून. मग काय होतं त्यात पुन्हा पुन्हा जाणं, ते सगळं त्या व्यक्तीला पण असं वाटतं की काय असं मित्र असेल कोणी काय, तर तसं. पण मला माणसं गमावण्याच्या भीतीत नाही येत. सो आता आपण आपल्या शेवटच्या भागाकडे आलो. अरे वा वा. अरे वा वा, काय खुश झालाय. तर त्याचं नाव आहे सन विवी. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. सो आता जर तुला एक पोस्टकार्ड दिलं आणि सांगितलं की तुला हवं त्या व्यक्तीला लिही, म्हणजे आजची कालची कोणतीही व्यक्ती, हयात नसलेली असलेली, तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? माझ्या वडिलांना लिहिन मी. ओके. काय लिहिशील? मी माफीपत्रच असेल ते मोस्टली, कारण माझं त्यांचं फार काही जमलं नाही. म्हणजे नंतर थोडं अगदी शेवटच्या 2 वर्षात वगैरे, पण त्यांना जसा हवा होता तसा मुलगा मी नव्हतो. मी हुशार होतो जात्याच, पण आजूबाजूच्या लोकांची मुलं ज्या पद्धतीने करिअर करत होती, इवन म्हणजे कवी तर सोड, त्याच्या आधी सुद्धा, तर मी थोडासा मवाली होतो, गुंड होतो सोलापूरला असताना. आणि त्याचं सुद्धा संवेदनशील गोष्टीतूनच मी तसा झालो होतो. माझं 11वीच्या पहिल्या दिवशी अशा पद्धतीने रॅगिंग झालं होतं की मी परत 2 वर्ष कॉलेजमध्येच गेलो नाही. कारण 8वी 9वी 10वी मी मंगळवेढ्याला केली होती. वडिलांची बदलीची नोकरी होती म्हणून. त्यामुळे तिथे माझं राहणीमान बदलून गेलं होतं. सगळं असं साधं आणि सिंपल माणसं तिथली. आणि त्याच वेशात मी बदललोच होतो मी, त्यामुळे मी तसाच गेलो. तर आय वॉज रॅग्ड आणि खूप मनावरती मी घाबरून सायकल फिरवली आणि बाहेर पडलो कॉलेजमधनं. आमच्या घरी एक लेक्चर बुडवणे वगैरे सुद्धा विषय नाही ग. तर जेव्हा कळलं तेव्हा घरी लवकर कळवायची पद्धत पण नव्हती. 1-2दा पत्र आली होती, ते बाहेर पोस्टमनला मॅनेज करून घेतली होती की डिफॉल्टर मध्ये आहे तुमचा मुलगा, येतच नाहीये वगैरे. 11वीला कसा बसा थोडस बाहेरचं इकडचं तिकडचं घेऊन आणि 10वीचाच पोर्शन असायचा मोस्टली, पास झालो. त्यामुळे कळलंच नाही. 12वीला पण नाही गेलो. मग 12वीच्या वेळी एका पेपरला उठूनच आलो मी, कारण काही येतच नव्हतं. तेव्हा खूप त्यांना वाईट वाटलं होतं. आणि आजूबाजूच्या नातेवाईकांची मुलं सगळी, मी त्यांच्या आसपासच होतो बौद्धिक क्षमतेनुसार, पण मी ते नीट चॅनलाइज करत नव्हतो, याचं जास्त त्यांना दुःख होतं. आणि मग ते एक बडी दरार रिश्ते में जैसा बोलते हैं, तो घरामध्ये असताना वावरणं करायचे खूप कौतुक, लाड कौतुक, पैशाने कपड्या लत्त्याने काही कमी पडू दिलं नाही. पण मला असं वाटतं की माझं रेसिप्रिकेशन राहून गेलं. मी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं,
मी डिप्लोमा इंजिनिअरिंग केलं, BE केलं, हम्म. GRE, TOEFL, MBA, काय जे काय जेवढं शक्य तेवढं सगळं. पण मी एक त्यांना नक्की सांगितलं होतं की मी अमेरिकेला वगैरे कुठे जाणार नाही. त्या काळची जी लाट होती, हम्म. मी भारत सोडून कुठे जाणार नाही असं मी हम्म. त्यांना सांगितलं होतं की मला मनच रमत नाही माझं. बरोबर. सो प्रॉबेबली आणि मग संवाद आटत गेला आणि जी परवाची मी गझल लिहिली की एक क्षण येतो असा की बोलणे संपून जाते, हम्म. राहते आभाळ हाती चांदणे हरवून जाते. तसं बरोबर. आभाळ होतं कॉमन, पण त्यातलं चांदणं हरवून गेलं हरवून होतं. गेलं. सो ते शेवटपर्यंत डाचत राहिलं आणि ते गेले तेव्हा सुद्धा हुबळीला माझ्या मावशीच्या घरी गेले. हम्म. सो माझी त्यांची काही भेटही झाली नाही. आणि आता ठाई ठाई अशा गोष्टी, असे क्षण आठवतात जेव्हा मी अरे ह्या ठिकाणी आपण त्यांना फोन करायला पाहिजे होता, एवढी छोटीशी गोष्ट आपण त्यांना सांगायला पाहिजे होती, इन्क्रिमेंट झालेलं कळवायला पाहिजे होतं. एकदा कधीतरी न सांगता लक्ष्मी रोडला जाऊन टेरिवलचं कापड घेऊन त्यांना काहीतरी सरप्राईज करायला हवं होतं. बरोबर. असं ते खूप छोट्या गोष्टी, किंवा ताट वाढून द्यायला पाहिजे होतं, ते जेवताना त्यांच्या समोर बसायला हवं होतं, बोलायला पाहिजे होतं. हम्म. अशा अशा खूप गोष्टी, कारण त्या नात्यात असं होतं की त्यांनी काही करायचं बाकी ठेवलं नव्हतं. हम्म. ते शिस्तीचे होते, कडक शिस्तीचे होते, रागीट होते, त्यामुळे माझ्या मनात ती अडी बसत गेली. राईट. पण काही काही नाती अशी असतात की त्यांच्यासाठी तुम्ही नाही केलं तरी तुम्हाला, कारण त्यांच्याही वागण्यामध्ये खोट असते. हो. पण इथे नव्हती ती, आणि ते माझं राहून गेलं करायचं. तसं असं तू स्वतः वडील झाल्यानंतर तुला ते जास्त जाणवलं? नाही नाही नाही. मला म्हणजे वडील झाल्यानंतर का, आता काळानुसार बोलायचं झालं तर माहित नाही मला, तर कारण माझा मुलगा ते असताना झाला होता. पण खूप नंतर मला असं वाटतं, आणि याचा माझ्या मुलाच्या नात्याशी काही संबंध नाही. ही आंतरिक जाणीव, हा गिल्ट, हा ऑटोमॅटिकच लक्षात यायला, कारण जेव्हा तुम्हाला असे अनुभव यायला लागले, मुलाशीच वागताना असं नाही, जगात वागताना सुद्धा, की आता बघ ना, म्हणजे तू मला पॉडकास्टला बोलवलंयस की नाही, मग मी तुझ्यासाठी एक फूल आणू शकलो असतो येताना, चॉकलेट आणू शकलो असतो, बरोबर. हा की नाही. दरवेळी तुम्हीच मग्स द्यायचे आणि आम्ही घेऊन जायचे टी-शर्ट, असं काय ना. म्हणून आम्ही यावेळेला काही देणार नाही. किती छान ते झालं. पण मी उदाहरण म्हणून सांगतो की जाताना कधीतरी तुमच्या डोक्यात विचारायला की यार तू रीमा आणि तिच्या टीमसाठी का नाही काही घेऊन गेलास, क्षितिजसाठी झालं होतं ना, 8-10 वेळा बोलणं झालं, ओळख झाली, पहिल्यांदा भेटतो होतो आपण. तर अशा वेळी मग ह्या राहून गेलेल्या गोष्टी डाचतात खूप. अँड आय गेट इन टू कम्प्लीट राईट सेल्फ हेटिंग झोन, की ओके खूप काही. आणि मग जाणवतं की आपल्याला अजून खरंच आत्ता आजूबाजूला जेवढं शक्य आहे तेवढं खूप चांगलं वागण्याची गरज आहे. एकदा हातून निसटली माणसं की काही करता येत नाही तुम्हाला, काहीच. ती खरं आहे. सो वैभव, 4 दिवसात 7 शोज करून आलेला आहेस. ते ठीक आहे ते. नाही, पण तरी इथे तू आम्हाला एवढा वेळ दिलेला आहे. अजिबात असं काही नाही. मी इनफॅक्ट मी दिलगीर आहे की आपण इतके दिवस ते पोस्टपोन होत राहिलं, आणि याच्यामध्ये प्रोक्रॅस्टिनेशन नव्हतं. आय नो यू वर बिझी. आय वॉज रिअली बिझी, आणि ते राहून गेलं, त्याबद्दल सॉरी. पण आय एम हॅपी की आपण गप्पा मारू शकलो छान. करेक्ट. काही गोष्टी तू माझ्या हळूच काही याच्यावरनं मला जरा चालना दिलेली आहेस. गुड. पण जाता काहीतरी ऐकव की आम्हाला. हा, तीच ऐकवतो. मग आता पहिला तुला शेर ऐकवला ती, कारण मला ते जनरली आय मेक इट अ पॉइंट की सेफ कुठली तरी कविता ऐकवण्यापेक्षा तुम्ही तपासून पाहावं लोकांना, आवडलं नाही आवडलं हा वेगळा विषय. पण गझल आहे की एक क्षण येतो असा की बोलणे संपून जाते, एक क्षण येतो असा की बोलणे संपून जाते, राहते आभाळ हाती चांदणे हरवून जाते. गैरसमजांचा ऋतू डोकावतो नात्यात जेव्हा, गैरसमजांचा ऋतू डोकावतो नात्यात जेव्हा, जागच्या जागी मनाचे रोपटे वाळून जाते. एक क्षण येतो असा की बोलणे संपून जाते, ओळखीचा चेहरा जेव्हा मुखवट्या आड जातो, ओळखीचा चेहरा जेव्हा मुखवट्या आड जातो, ओळखीची गोष्टही डोळ्यातून वाहून जाते, राहते आभाळ हाती चांदणे हरवून जाते,
ज्या धुळीशी बोलताना पावले होतात हळवी. कदाचित आपण गावाकडे गेलो किंवा काय नसतं. ज्या धुळीशी बोलताना पावले होतात हळवी, धूळ तीही एवढी का कोरडी राहून जाते. राहते आभाळ हाती चांदणे हरवून जाते. उंबऱ्याचा जन्म माझा उंबऱ्याला काय घेणे. उंबऱ्याचा जन्म माझा उंबऱ्याला काय घेणे. कोण ओलांडून येते कोण ओलांडून जाते. एक क्षण येतो असा की बोलणे संपून जाते. आणि शेवटचा शेर आहे की हुंदका म्हणतो कसा ना एक वेडा काळ होता. हुंदका म्हणतो कसा ना एक वेडा काळ होता. हा तसाही काळ होता. शिरशिरी बोलून जाते. एक क्षण येतो असा की बोलणे संपून जाते. किती सुंदर. म्हणजे मी त्या याच्यात पोचले रे. ब्युटिफुल. आय नीडेड दिस, कारण नवीन लिहिली आहे त्यामुळे मला अर्थात फेसबुक वरती लोकांना आवडली, ते कौतुक केलं होतं. खूपच पण ऐकवली पहिल्यांदा आज. येस, थँक्यू सो मच. सो इवन इफ आय डिडंट गेट यू एनिथिंग, दिस इज अ गिफ्ट. थँक्यू. थँक्यू.